मित्रांनो, आजकालची सगळ्यात कूलेस्ट गोष्ट कुठली माहितीये का? तुमच्या 40 मध्ये रिटायर होणं. कॅन यू बिलीव्ह इट? आपला अर्जुन जिंदगी ना मिलेगी दोबारा वाला त्यानेच हा ट्रेंड सेट केला होता. फक्त संदर्भ सेट करण्यासाठी घेतलं तर या चित्रपटामध्ये अर्जुन ही व्यक्तिरेखा लंडन मधली एक सक्सेसफुल ट्रेडर व्यक्ती दाखवलेली आहे. ही व्यक्तिरेखा अशा प्रकारे पोर्ट्रेट करण्यात आलेली आहे की ही व्यक्ती खूप जास्त डिसिप्लिन आहे, वर्कोहोलिक आहे आणि त्याच्या करिअर मध्ये खूप जास्त एम्बिशियस आहे. आणि तो लैला बरोबर डिस्कस करताना हे कन्फेस करतो की त्याला खूप जास्त कॉर्पस सेव्ह करायचा आहे जेणेकरून तो त्याच्या 40 मध्ये रिटायर होईल. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्हाला पण 40 मध्ये रिटायर व्हायचं आहे का? मुलांबरोबर अधिक वेळ घालवणं, तुमच्या बेटर हाफ बरोबर वर्ल्ड टूरला जाणं किंवा जस्ट स्टार्ट युअर क्रेच जी तुम्हाला पाहिजे होती. लवकर निवृत्त झाल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये जे काही गोष्टी तुम्हाला करायच्या असतात त्याच्यासाठी हात मोकळा होऊन जातो आणि तुम्ही त्या सगळ्या गोष्टी करता ज्या गोष्टीची परवानगी तुम्हाला 9 to 5 जॉब मध्ये मिळत नाही. पण खरंच या सगळ्या गोष्टी इतक्या सोप्या आहेत का? सगळ्यात पहिल्यांदा मला काही गोष्टी तुमच्या समोर क्लिअर करू द्या. तुमच्या 40 मध्ये जर तुम्हाला रिटायर व्हायचं असेल तर त्याच्यासाठी एक टास्क तुम्हाला करावा लागेल. काळजीपूर्वक नियोजन करावं लागेल. शिस्त आणि त्याची अंमलबजावणी ही खूप जास्त गरजेची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची जी काही सेव्हिंग्स आहेत त्याच्यासाठी लवकर सुरुवात करणे हे जास्त महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या योजनांवर लक्ष केंद्रित करणं ही महत्त्वाचं आहे. आता 40 मध्ये रिटायर होण्यासाठी कुठल्या योजना तयार कराव्या लागतील याच्यावर आपण सर्वप्रथम बोलूया. मित्रांनो, रिटायर कधी व्हायचं हे जाणून घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण म्हणतो की आपल्याला 40शीत रिटायर व्हायचं आहे तेव्हा एक्झॅक्टली कधी? 42व्या वर्षी, 45व्या वर्षी का 48व्या वर्षी? अर्जुन लैलाला सांगतो म्हणजेच कैटरीना कैफच्या पात्राला सांगतो की त्याला 40व्या वर्षी रिटायर व्हायचं आहे. तुम्हाला कधी रिटायर व्हायचं आहे? दुसरा मुद्दा महत्त्वाचा म्हणजे तुमचं आत्ता वय किती आहे आणि रिटायर होण्याच्या पूर्वी तुमच्याकडे किती वेळ आहे. बघा, म्हणजे तुम्ही 40 मध्ये जर रिटायर होत असाल तर आजकाल तुम्ही सहजपणे 75, 80, 90 पर्यंत पोहोचता. सुरक्षेसाठी आपण हे पकडूया. याचा अर्थ असा होतो की उत्पन्नाशिवाय तुम्हाला तुमच्या आयुष्यातला मोठा पार्ट घालवायचा आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर खूप जास्त पैसे लागणार आहेत त्याच्यासाठी. बेसिकली या सगळ्या गोष्टी करण्यासाठी 15 ते 20 वर्षाची नियमितपणे केलेली सेव्हिंग्स तुमच्याकडे असायला हवी. तुम्ही तुमची कर्ज क्लिअर करण्याची योजना बनवल्यानंतर तसेच तुमचे जे काही हेल्थ एक्सपेन्सेस आहेत ते सॉर्ट केल्यानंतर आणि तुमच्यावर जे कोण अवलंबून आहेत त्यांच्यासाठी तरतूद केल्यानंतर तुम्हाला सेव्हिंग करायची आहे तीही कन्सिस्टंटली. आता असं समजूया की तुमचं वय आत्ता 25 वर्ष आहे आणि तुम्हाला 45व्या वर्षी रिटायर व्हायचं आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय? तुमची आत्ताची फायनान्शियल सिच्युएशन्स, तुमचे ऍसेट्स काय काय आहेत, तुमचे लायबिलिटीज काय काय आहेत, मंथली एक्सपेन्स काय काय आहे, या सगळ्या गोष्टींचं मूल्यांकन करणं खूप जास्त गरजेचं आहे. तुम्ही केलेली सगळी इन्व्हेस्टमेंट एकत्र करा. त्याच्यानंतर लायबिलिटीज काय काय आहेत या लायबिलिटीज त्यामधून वजा करा. आता ह्या लायबिलिटीज म्हणजे घरासाठी घेतलेलं कर्ज किंवा गाडीसाठी घेतलेलं कर्ज असू शकतं. आता समजा वयाच्या 25व्या वर्षी तुमचे इन्व्हेस्टमेंट 10 लाख रुपयाचे आहेत. आता समजा तुमच्याकडे कार लोन आहे आणि पेंडिंग जे काही कारचं लोन आहे ते 4 लाख रुपये आहे असं समजूया. त्यामुळे हे जर कॅल्क्युलेशन केलं तर आतापर्यंतची तुमची एकूण संपत्ती 6 लाख रुपये आहे असं पकडा. आतापर्यंत सगळं व्यवस्थित आहे ना? काही कॉम्प्लेक्स वाटत नाहीये ना? ठीक आहे. तर आता आपण मेन मुद्द्याकडे जाऊया की खूप जास्त पैसे म्हणजे नेमके किती पैसे पाहिजे. मित्रांनो, रिटायरमेंट नंतर आपल्याला किती रुपये लागणार आहेत हे मोजण्याचे अनेक मार्ग आहेत. मी सोप्या मार्गापासून सुरुवात करेल. तुम्हाला फक्त एक थंब रूल लक्षात ठेवायचा आहे. तुमचा जो काही वार्षिक पगार आहे त्याच्या 30x रक्कम तुमच्याकडे असली पाहिजे. म्हणून समजा जर तुमचा वर्षाचा खर्च 6 लाख रुपये इतका आहे तर रिटायरमेंट पर्यंत तुमच्याकडे 1.8 कोटी रुपये असणं खूप जास्त गरजेचं आहे. पण जर तुम्ही लवकर रिटायर होण्याची योजना आखत असाल तर हा रूल काम करणार नाही. ऑब्व्हियसली तिथे काही लूप होल्स आहेत. तुमचा सध्याचा जो खर्च आहे तो कमी असू शकतो कारण तुमच्याकडे फॅमिली किंवा घराचे EMI नाहीये, महागाईचा विचार केला जात नाही आणि तुमची सध्याची गुंतवणूकही नाही. मग मी हे सगळं मध्ये का आणलं? मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की कुठलाही शॉर्टकट घेऊ नका. तुम्हाला जास्त रिअलिस्टिक नंबर दाखवण्यासाठी रिटायरमेंट कॅल्क्युलेटर मी आता वापरणार आहे. हे वेगवेगळ्या अझम्पशन्स बरोबर येतं पण मी इथे बेसिक अझम्पशन्स कव्हर करणार आहे. आता अझम्पशन्स अशी आहेत की करंट एज जे आहे ते 25 आहे. रिटायरमेंट एज आपण इथे 45 वर्ष पकडणार आहोत आणि लाईफ एक्सपेक्टन्सी 75 वर्ष. करंट अॅन्युअल एक्सपेन्स आपण इथे 6 लाख रुपये पकडलेला आहे आणि इन्फ्लेशन 6%. लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजे तुम्ही किती वर्षापर्यंत जगाल हा नंबर. 2020च्या आकडेवारीनुसार भारतात ऍव्हरेज लाईफ एक्सपेक्टन्सी 70.15 इतकी आहे. 2020च्या आकडेवारीनुसार भारतात सध्या ऍव्हरेज लाईफ एक्सपेक्टन्सी 70.15 वर्ष इतकी आहे. मेडिकल सायन्स खूप जास्त ग्रो करत आहे. ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीज आपल्याकडे येत आहेत आणि या सगळ्या
वयाच्या जोरावर भारतातलं ऍव्हरेज लाईफ एक्सपेक्टन्सीची वर्ष जी आहेत ती 75 वर्षापर्यंत जातील आणि वाढतील असं आपण गृहीत धरूया. मोस्ट लाईकली जर तुम्ही 25 वर्षाचे असाल तर तुम्ही फ्री आहात आणि आपल्या पद्धतीने जगत असाल. मी एक्झाम्पल साठी महिना 50,000 रुपये किंवा वार्षिक 6 लाख रुपये इथे कन्सिडर केलेले आहेत. इथे गृहीत करताना मी असं धरलेलं आहे की तुम्ही कुठलाही EMI इथे पे करत नाहीये आणि याचं कारण खूप सोपं आहे. तुम्ही निवृत्त झाल्यानंतर तुमचं स्वतःचं घर असलं पाहिजे, कारण तुम्ही एकाच वेळी EMI पे करू शकत नाही किंवा रिटायरही होऊ शकत नाही. आता आपण काही अझम्पशन्स केलेले आहेत आणि त्यातून आपल्याला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी अचिवेबल आहेत. म्हणजे वार्षिक उत्पन्न 5% आणि प्री रिटायरमेंट रेट ऑफ रिटर्न 14% अँड सो ऑन. आता तुम्हाला या स्क्रीनवर सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिसत आहेत. आता जर रिटायरमेंट कॉर्पसचा विचार केला तर तुम्हाला 6 कोटी रुपयाची गरज आहे. नो पेन नो गेन. मित्रांनो, ऑनलाईन उपलब्ध असलेल्या रिटायरमेंट कॅल्क्युलेटरच्या मदतीनं एक्झॅक्ट तुम्हाला किती अमाऊंट हवी आहे हे तुम्ही माहित करून घेऊ शकता. आणि अशाच एका कॅल्क्युलेटरची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा स्क्रीनवरही तुम्हाला बघायला मिळेल. मित्रांनो, जर तुम्ही सध्याच्या जीवनशैलीचे अनुकरण करत असाल तर हा नियम तुम्हाला लागू होईल. पण जर तुम्हाला अजून लॅविश लाईफ जगायची असेल तर हे नियम थोडेसे चेंज होतील आणि तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल आणि जास्त बचत करावी लागेल. आणि जर तुम्ही साधी जीवनशैली जगत असाल आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधानी राहत असाल तर तुमचा रिटायरमेंट नंतरचा कॉर्पसही खाली येईल. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही हा कॉर्पस कसा मिळवाल? एक दीर्घ श्वास घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, हा आकडा एक आय ओपनर असू शकतो बऱ्याच जणांसाठी, पण हे करण्यासाठी एक मार्ग आहे. बरेच जण पहिली स्टेपच चुकतात आणि ते सगळ्यात जास्त लक्ष केंद्रित करतात ते इन्व्हेस्टमेंटवर. पण मी इथे म्हणेन की पहिली पायरी किंवा त्याच्या अगोदरची पायरी महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे जास्त अर्न करा. जर तुम्हाला तुमच्या 40 मध्ये रिटायर व्हायचं असेल तर तुमच्या 20 मध्ये आणि 30 मध्ये तुम्हाला खूप जास्त कठोर मेहनत करावी लागेल. तुमचं सगळं लक्ष तुमचा पगार वाढवण्यावर असलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त रक्कम सेव्ह करू शकाल. जॉब चेंज कडे बघा. अजून जास्त पैसे सेव्ह करण्यासाठी काहीतरी साइड हसल करा. ऑफिसमध्ये प्रमोशन पाहिजे असेल तर वेकेशनला गेल्यानंतरही अर्जुन सारखं काम करायला शिका. जस्ट किडिंग, वेकेशनला काम वगैरे काही करू नका. एकदा तुम्ही तुमचा इन्कमचा पार्ट सॉर्ट केला, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे तुम्ही इन्कमचा एकदा पार्ट सेट केला किंवा सॉर्ट केला की मग आपण इन्व्हेस्टमेंटकडे जाऊ. आता नेमके पैसे आपण किती सेव्ह केले पाहिजेत? तर थंब रूल असा सांगतो की तुम्ही महिन्याला जो पगार कमवता त्यातला कमीत कमी 20% तुम्ही सेव्ह केलं पाहिजे. पण जर आपल्याला 40 मध्ये रिटायर व्हायचं असेल तर हा पैसा पुरा पडणार नाही. त्यामुळे तुमच्या पगाराच्या 40% तुम्ही सेव्हिंग केली पाहिजे. आता मी पगार वाढीबद्दल का बोलत होतो हे तुमच्या लक्षात आलं का? नसेल आलं तर आता समजावून घ्या. तुम्ही जो पैसा सेव्ह करता तो पैसा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो तुमच्या रिटायरमेंट एजच्या. तुम्ही जितकं जास्त सेव्ह कराल तितक्या जास्त लवकर रिटायर होऊ शकता. आणि म्हणूनच लवकर जर तुम्हाला रिटायर व्हायचं असेल तर सेव्हिंगची सवय ही लवकर लावली पाहिजे. एकदा की आपण सेव्हिंग केली की नंतरचा प्रश्न येतो की 6 कोटी रुपये आपल्याला जर जमवायचे असतील तर नेमकी किती बचत केली पाहिजे. आणि हे काही अशक्य नाहीये, म्हणून काळजी करू नका. हे अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आपण रिटायरमेंट कॅल्क्युलेटरचा परत एकदा वापर करूया. आपण चर्चा केल्याप्रमाणे तुमचा महिन्याचा खर्च 50,000 रुपये आहे आणि जो महागाईमुळे तुम्ही रिटायर होईपर्यंत 1,60,000 रुपये इतका जाईल. आणि एकदा का तुम्ही रिटायर झाला की तुम्हाला तेवढ्या रकमेची गरज पडणार नाही, कारण तुमच्या बहुतांश ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या पूर्ण झालेल्या असतील आणि तुमच्या गरजा ज्या आहेत त्या कमी झालेल्या असतील. आता या कॅल्क्युलेटर मध्ये आपण मंथली जो एक्सपेन्स आहे तो 80,000 रुपये इतका घेतलेला आहे आणि त्यामुळेच तुमचे डिझायर रिटायरमेंट गोल्स अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला महिन्याला 50,000 रुपये बाजूला काढून ठेवावे लागतील. म्हणजे जर तुमचा महिन्याचा पगार 1 लाख रुपये असेल तर लवकर निवृत्त होण्यासाठी 50% अमाऊंट तुम्हाला सेव्ह करावी लागेल. आता या स्टोरीची दुसरी बाजू आपण बघूया. डोंट गेट ग्रीडी. मित्रांनो, जर तुम्ही प्लॅन इक्विटी मध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल आणि रिस्क व्यवस्थितपणे मॅनेज केली असेल तर तुम्हाला रिटर्न्स खूप आरामात मिळू शकतात. खरं तर इंडेक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल तर 11 ते 12% रिटर्न्स तुम्हाला मिळू शकतात. फक्त यासाठी तुम्हाला लवकर इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सेव्हिंगची सवय लवकर लावून घेणं, योग्य प्रोडक्ट्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं, याही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आणि त्यानंतर कंपाऊंडिंग इफेक्ट बाकी सगळ्याची काळजी घेईल. आता सुरुवात करण्यासाठी कालचा दिवस चांगला होता, पण जाऊ दे, तुम्ही आत्ता हा व्हिडिओ बघताय म्हणजे हाच दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. त्यामुळे आत्ताच सुरुवात करा. तुमच्या रिस्क प्रोफाईलला आधारित असणारे इन्स्ट्रुमेंट आत्ताच सिलेक्ट करा. नियमितपणे आणि डिसिप्लिन रित्या इन्व्हेस्टमेंट करणं सुरू ठेवा. तुमच्या इन्व्हेस्टमेंटला कुठलाही स्पर्श न करता इन्व्हेस्टमेंट करणं सुरू ठेवा. आता वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट मध्ये सगळ्यात महत्त्वाचा इन्स्ट्रुमेंट आहे म्युच्युअल फंड. आणि त्याच्यासाठी जर तुम्हाला सगळ्या डिटेल्स माहिती करून घ्यायच्या असतील तर आय बटनवर येणारा हा व्हिडिओ बघून घ्या. याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये पण प्रोव्हाइड करतो. एक रिक्वेस्ट आहे, क्रिप्टो आणि NFT सारख्या इन्स्ट्रुमेंट कडे जाऊ नका. त्या खूप रिस्की असतात आणि कष्टाने पैसा कमवला असेल तर पैसा गमावू शकता तुम्ही त्या
सगळ्या इन्स्ट्रुमेंटमध्ये. या प्रवासामध्ये तुम्ही जेवढे स्लो आणि स्टेडी राहाल तेवढी शर्यत जिंकण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देण्याच्या ऐवजी महत्त्वाच्या कुठल्या गोष्टी आहेत त्याच्यावर तुमचं लक्ष केंद्रित असणं खूप जास्त गरजेचं आहे. प्लॅन फॉर द अनएक्सपेक्टेड. मित्रांनो, वाटेत येणाऱ्या अनएक्सपेक्टेड इव्हेंट बद्दलचं काय, आपण त्याच्यासाठी पण तयारी करणं आवश्यक आहे, बरोबर आहे ना? तर या सगळ्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी कराव्या लागतात. सगळ्यात पहिल्यांदा इमर्जन्सी फंड. मित्रांनो, तुम्ही 45 वर्षाचे होईपर्यंत या इमर्जन्सी फंडला अजिबात जर टच नाही केलं तरच तुम्ही 6 कोटीच्या कॉर्पस पर्यंत पोहोचू शकता. मित्रांनो, जर तुमची आत्ताची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती तुम्ही मध्येच एक्झिट केली तर तुम्हाला कंपाऊंडिंगची जी काही जादू आहे ती बघायला मिळणार नाही, कारण ती मध्येच डिस्टर्ब होऊन जाईल आणि त्यानंतरचा तुमचा जो प्रवास आहे तो खडतर होऊन जाईल. पण जर तुम्ही किंवा तुमच्यावर जे लोक अवलंबून आहेत ती व्यक्ती म्हणजे तुमचे पालक, मुले, तुमची बायको आजारी पडल्यास किंवा आर्थिक संकटात सापडल्यास तुम्ही हे म्हणू शकत नाही की मला कंपाऊंडिंगची जादू पाहिजे आहे आणि म्हणून मी कर्ज घेईन. त्याऐवजी इमर्जन्सी फंड तुमच्याकडे असला पाहिजे. आता हा आयडियली तुमच्या महिन्याच्या पगाराचा 4 ते 6 पट असला पाहिजे. ज्या वेळेला तुमचा इमर्जन्सी फंड तयार होईल त्यानंतरच तुम्ही रिटायरमेंटचं प्लॅनिंग करायला लागा, कारण ते तुमच्यासाठी योग्य ठरणार आहे. इमर्जन्सी फंडाच्या शिवाय सुरुवात करणे म्हणजे ब्रेक नसलेल्या गाडीमध्ये बसणे. जर काही अडथळा आला की तुम्ही अडचणीत आला म्हणूनच समजा. दुसरा मार्ग आहे इन्शुरन्स. तुम्हाला अजून एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे तुम्हाला पुरेसा हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा आहे. तुम्हाला तर माहितीच आहे की वैद्यकीय उपचार हे आजकाल महाग झालेले आहेत. तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातल्या कुठल्या व्यक्तीला जर काही झाले तर तुमच्या स्वतःच्या खिशातून लाखो रुपये खर्च करावे लागतील आणि तुमचे जे काही फायनान्शियल गोल्स आहेत ते थोडे लांब जाऊ शकतात याच्यामुळे. आणि जर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स बाय केला तर या सगळ्या परिस्थितीवर तुम्ही मात करू शकता. एक गोष्ट इथे कायम लक्षात ठेवा, इन्शुरन्स ही इमर्जन्सी फंडाच्या वरची गोष्ट आहे. मित्रांनो, सुरुवातीला आपण चित्रपटाचं एक्झाम्पल घेतलेलं. त्याच चित्रपटामध्ये त्या दोघांच्या कॉन्व्हर्सेशन मध्ये, अर्जुन आणि लैलाच्या कॉन्व्हर्सेशन मध्ये, अर्जुन जेव्हा लैलाला सांगतो की मी 40व्या वर्षी रिटायर होणार आहे तेव्हा एक क्षणही न गमावता लैला किंवा कॅटरीना कैफचं जे पात्र आहे ते अर्जुनला म्हणतं की तुला कसं माहिती की तू 40व्या वर्षापर्यंत जिवंत राहशील. आणि हाच प्रश्न मी तुम्हाला विचारतोय की तुम्हाला कसं कळणार की तुम्ही 40व्या वर्षापर्यंत जगणार. व्हॉट इफ. मित्रांनो, नक्कीच आपण भविष्यासाठी ज्या काही योजना आहेत त्या आखल्या पाहिजेत, परंतु आपलं प्रेझेंट मधलं जे जगणं आहे, वर्तमान काळातलं जे जगणं आहे ते थांबवलं नाही पाहिजे. तुम्हाला तुमच्या वर्तमानातला आनंद हा घ्यावाच लागेल. तुम्हाला वेकेशनला जावं लागेल, मित्रांसोबत वेळ घालवावा लागेल, फॅमिली सोबत वेळ घालवावा लागेल आणि तुम्हाला आवडत असलेल्या गोष्टी कराव्याच लागतील. मित्रांनो, तुम्हाला लवकर रिटायरमेंट व्हायचे असले तरीही हे एक मोठं पाऊल आहे. अचानक तुम्ही काम करायचं बंद कराल, तुमचे कामाचे दिवस रिकामे होतील आणि ती काही शून्यता आहे ती तुम्हाला खाऊ शकते. आणि अशा वेळेमध्ये तुमचे जे काही छंद आहेत त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या जीवनामध्ये काहीतरी प्रोडक्टिव्हिटी आणा. तुमचे जे काही आवड आहे ती परत जोपासण्याचा प्रयत्न करा. स्वतःला मिनिंगफुल ऍक्टिव्हिटी मध्ये एंगेज करायला शिका. या सगळ्या गोष्टी बोलायला सोप्या वाटतात, करायला तितक्याच अवघड असतात. पण आपण जर शिस्त पाळली, समर्पण दिलं आणि स्मार्टरित्या आपले फायनान्स जर मॅनेज केले तर सगळ्या गोष्टी साध्य होऊ शकतात. तर हा होता आपला व्हिडिओ 40 मध्ये रिटायर होण्यासाठी काय करावे लागेल याबद्दलचा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि ग्रो मराठी चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तसेच तुमच्या काही शंका असतील पर्सनल फायनान्स बद्दल किंवा या टॉपिक बद्दल तर त्या तुम्ही कमेंट मध्ये आम्हाला विचारू शकता. भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये एका नवीन टॉपिकसह. धन्यवाद. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.